नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार हे रविवारी मार्कडवाडी या गावामध्ये दाखल झाले आणि गेल्या काही दिवसांपासून ती चर्चा सुरू होती. याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं हे जे गाव आहे त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा एक प्रयोग झाला होता. अर्थात तो प्रयोग जो आहे तो हाणून पाडण्यात आला तिकडच्या प्रशासनाकडून. पण तेव्हापासून हे गाव जे ते चर्चेत आलं आणि मग शरद पवारांनी तिकडे जाण्याचं ठरवलं. 8 डिसेंबरला म्हणजे रविवारी शरद पवार तिकडे दाखल झाले. ते तिकडच्या लोकांशी संवाद साधणार होते. का त्यांचं बॅलेट पेपरवरचं मतदान रद्द करण्यात आलं, प्रशासनाने तो प्रयोग जो आहे तो का हाणून पाडला, हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं होतं. त्यापेक्षाही त्यांना याविषयी बोलायचं होतं. त्यांचं भाषणही तिथे झालं आणि त्यावेळेला हे मार्कडवाडी गाव हे आता कसं चर्चेत आहे, संपूर्ण देशभरात कशी या गावाची चर्चा होते असं शरद पवार म्हणाले. आणि आत्ता हे गाव जे आहे ते हळूहळू लोकप्रिय होतं आहे. तुम्ही अशा पद्धतीनेच जो काही प्रयत्न केला होता तो प्रयत्न जो आहे त्याबद्दल लोकांनाही आश्चर्य वाटते, लोकांनाही कुतूहल निर्माण झालेलं आहे की असं गावातले लोक एवढा कसा काय क्रांतिकारी विचार जो आहे तो करू शकतात, असं शरद पवार सगळ्या गावकऱ्यांना सांगत होते. त्यामुळे एकंदरीत तुम्ही केलेला प्रयत्न जो आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन असं सुद्धा शरद पवारांनी सांगितलं. आता अर्थात शरद पवार त्या ठिकाणी आलेले आहेत, ते तिकडच्या मार्कडवाडीतल्या लोकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने आलेत असं दाखवलं जाते. प्रत्यक्षामध्ये शरद पवारांना या सगळ्या गोष्टीचं चांगलं राजकारण करायचं आहे हे काही लपून राहिलेलं नाही. कारण मुळातच बॅलेट पेपरवर मतदान घेणं हा अधिकार कोणालाच नसतो. कुठलंही निवडणूक घ्यायची तर त्याची जी काही यंत्रणा आहे निवडणुकीची त्या माध्यमातूनच ती घ्यावी लागते. मग विधानसभेच्या निवडणुका असोत, लोकसभेच्या निवडणुका असोत की पालिकेच्या निवडणुका असोत, या निवडणुका निवडणूक आयोगाच्या मार्फत घेतल्या जातात. कुठल्याही सोसायटीच्या निवडणुका असतील तर त्यासाठी निबंधक असतात, त्यांच्याकडे तुम्हाला जाऊन ती सगळी नोंदणी करावी लागते, तर त्या निवडणुका घेतल्या जातात. त्यामुळे निवडणूक कोणती आपल्याला मनाला येईल त्या पद्धतीने घेतली तर तसं चालतच नाही. हे सगळं शरद पवारांना चांगलं ठाऊकच आहे. पण तरी देखील लोकांना ज्या पद्धतीने ते बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहेत त्याचा अर्थच तो आहे की हे प्रकरण जे आहे ते वाढलं पाहिजे, हा वणवा पेटला पाहिजे. जे सातत्याने गेले काही दिवस बोललं जाते की ठिणगी पडलेली आहे, आता त्याचा वणवा भडकला पाहिजे. आणि स्वतः शरद पवार म्हणत आहेत की गावागावांमध्ये जाऊन अशा पद्धतीचे ठराव व्हायला पाहिजेत, जेणेकरून सगळ्या गावांमध्ये अशा पद्धतीची मागणी पुढे यावी की बॅलेट पेपरवर मतदान घ्या, म्हणजे शरद पवारांचं इप्सित साध्य होईल. आणि याच्यामागे कारण सोपं आहे अगदी. ते म्हणजे जे काही निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे महाविकास आघाडीचा, तर तो पराभव स्वीकारायचा नाही आहे. तो पराभव स्वीकारला याचा अर्थ जनता आपल्या विरोधात आहे, जनतेने आपल्याला पराभूत केले हे मान्य करण्यासारखं होईल. त्यापेक्षा EVMवर खापर फोडा, EVMवर सगळा दोष जो आहे तो टाका आणि एक प्रकारे दाखवून द्या की EVMमुळे आम्ही हरलेलो आहेत, भाजपने किंवा महायुतीने काहीतरी षडयंत्र केले म्हणून आम्ही हरलेलो आहोत, हे दाखवायचं आहे लोकांना त्यांना. आणि त्या माध्यमातून हे गाव जे आहे ते निवडण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी पहिली भेट तिथे दिली आहे. येत्या काळामध्ये उद्धव ठाकरेसुद्धा येणार आहेत असं म्हटलं जाते, ते येऊ शकतात. आणि सध्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. कारण लोकांनी जो काही निर्णय दिला 23 नोव्हेंबरला जो निकाल लागला त्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला, 46च जागा आल्या. मग अशा वेळेला लोकांपर्यंत जायला पाहिजे. पण आता लोकांपर्यंत जाऊन मेहनत घ्यायची नाही आहे, तसे नरेटिव्ह पसरवायचे आणि लोकांना कुठेतरी संभ्रमित करायचं, त्यातला प्रयत्नाचा भाग आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे तिथे जातील येत्या काळामध्ये, राहुल गांधी जाणार आहेत, लाँग मार्च तिथून काढण्यात येणार आहे आणि त्या लाँग मार्चमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी देशभर हा सगळा मुद्दा जो आहे तो पोचवण्याचा प्रयत्न करतील. आणि त्याचं कारण स्वाभाविक आहे की EVMमुळेच आम्ही हरतो आहोत, EVMमध्ये काहीतरी दोष आहे, EVMमध्ये गडबड आहे असं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, हे लपलेलं नाही आहे. पण आता या निमित्ताने महाराष्ट्रातल्या या मार्कडवाडी गावाची चर्चा प्रचंड होऊ लागलेली आहे. आणि त्याचं कारण तेच आहे की मीडियाला या ठिकाणी बोलवायचं, मीडियाला वारंवार ह्या सगळ्या गावावर लक्ष केंद्रित करायला भाग पाडायचं
हाच सगळ्या महाविकास आघाडीचा आता अजेंडा बनलेला आहे. त्यामुळे एक मनामध्ये प्रश्न येतो की महाराष्ट्रामध्ये या विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो, त्याच्या आधी जे मराठा आरक्षण आंदोलन होतं, ते आंदोलन जे आहे ते चालू होतं. लोकसभा निवडणुकीवर त्याचा काहीतरी परिणाम झाला. काही उमेदवार जे त्यामुळे निवडून आले, काही उमेदवार त्यामुळे पडले असं म्हटलं जाते. आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे जे आहेत ते प्रचंड चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते उमेदवार उतरवणार होते, पण तिकडे काय डाळ शिजली नाही, तिकडे काय होऊ शकलं नाही. विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी जय्यत तयारी केली होती. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या रॅलीज निघत होत्या, भेटीगाठी सुरू होत्या, लोकांचे प्रश्न जे आहेत ते समजून घेत होते. आणि पुढे जाऊन आपण पाहिलं की मराठा, दलित, मुस्लिम असं समीकरण जुळवण्याचा एक प्रयत्न झाला. पण नंतर कदाचित महाविकास आघाडीतल्या लोकांना कळलं असेल की असं समीकरण जुळलं तर आपली सगळी अवस्था बिकट होईल आणखी. अर्थात ती झालीच. पण ते अगदी मग आयत्या वेळेला जरांगेंनी माघार घेतली, हात वर केले आणि तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा किंवा ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा असं म्हणून ते मोकळे झाले. आणि पुढे पाहिलं आपण की शेवटी महायुतीचं सरकार आलेलं आहे. महायुतीला मोठं यश या निवडणुकीत मिळालं आणि जरांगे फॅक्टर जो आहे तो इथे कोणत्याही पद्धतीने कामी आला नाही. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हापासून 23 तारखेला निकाल लागला तेव्हा त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा झाली. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी शपथ घेतली, उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली एकनाथ शिंदे, अजित पवारांनी. आता मंत्रिमंडळाची आस लागलेली आहे, मंत्रिमंडळ कधी तयार होणार. या सगळ्या गेल्या काही दिवसांच्या घडामोडीत जरांगेंना सगळे विसरूनच गेलेले आहेत. अंतरवाली सराटी हे गावसुद्धा सगळे विसरून गेलेले आहेत. आणि कदाचित तेवढ्यापुरतंच नाही, पुढे सुद्धा ते विसरणार आहेत. कारण त्याचा जो काही प्रभाव पाहिजे होता या निवडणुकीवर तो काय पडला नाही, तो पाडता आला नाही. कारण जरांगेंची भूमिका वारंवार बदलत राहिली, ते राजकारण करत राहिले, फडणवीसांनाच लक्ष करत राहिले, छगन भुजबळांना लक्ष करत राहिली. ते मराठ्यांना आरक्षण मिळावं यापेक्षा राजकारण करता यावं एवढाच उद्देश राहिला. आणि त्यातून मग सगळं आंदोलन आहे ते फसत गेलं. आणि शेवटी लोकांचाही विश्वास, त्याच्यामधल्या अनेक लोकांचा विश्वासही उडाला आंदोलनावरचा. त्यामुळे आता कदाचित शरद पवारांना हे लक्षात आलं असेल की अंतरवाली सराटीमधून काही होण्यासारखा तर राहिलेलं नाही. तिकडचा खेळ आता आपल्याला गुंडाळावा लागेल. कारण शरद पवारांचा याला आशीर्वाद आहे असं म्हटलं जातं आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून लक्षात येतं, वेगळ्या मुद्द्यांमधनं लक्षात येतं. जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू होतं मराठा आरक्षणाचं, जरांगेंचं आंदोलन, त्यावेळेला शरद पवार पहिल्यांदा भेटायला गेले. तेव्हा त्यांच्या ऊर्जेने मनोज जरांगे जे आहे ते अगदी प्रभावित झाले होते. साहेबांची किती ऊर्जा असं ते म्हणाले होते. तेव्हापासून ते लक्षात यायला लागलं की शरद पवारांचा इथे वरदहस्त असू शकतो. पण आता हे सगळं अंतरवाली सराटीतलं जे सगळं खेळ होता हा या आरक्षणाच्या नावावर केला गेलेला, तो सगळा आटोपलेला आहे. तो आता गुंडाळण्याची आवश्यकता आहे असंच काहीतरी चित्र दिसतंय. मग अशा परिस्थितीमध्ये काहीतरी नवीन गाव शोधायला पाहिजे. पूर्वी जसं व्हायचं की एखादा तमाशा एखाद्या गावामध्ये लागायचा, तिकडे काही दिवस लोक सगळे त्या तमाशाचा आनंद घेत असत. जत्रा भरली तर जत्रेचा आनंद घेतात. मग तिकडून ती जत्रा, सर्कस किंवा असा तमाशा हा दुसऱ्या गावात जातो. दुसऱ्या गावात गेल्यावर तिकडचे लोक आनंदित होतात, तिकडच्या लोकांना काही दिवस करमणूक मिळते, मग पुढचं गाव. असं करताना ते सगळं होत असतं. आता इथे सुद्धा राजकारणामध्ये असाच हा तमाशा सगळा तो आरक्षणाच्या नावावर केला गेला. गरीब बिचारे मराठे त्याच्यामध्ये सगळे पिचून निघाले, आंदोलनामध्ये सहभागी तर झाले, पण प्रत्यक्षात आंदोलनाचा उपयोग राजकारणासाठी केला गेला हे नंतर त्यांच्या लक्षातही आलं. आता ते सगळं आपण गुंडाळलं, त्याचा गाशा गुंडाळल्यानंतर आता एक नवीन गाव शोधायला पाहिजे. म्हणून मार्कडवाडीचं नाव समोर आलं असावं. आता तिकडे सगळ्यांचा बस्तान बसेल, तिकडेही कोणतरी मनोज जरांगेंच्या रूपातला एखाद्या व्यक्ती बसेल आणि मग रोजच्या रोज तिकडे नेते यायला लागतील, वेगवेगळे मीडिया तिथे जमा होईल आणि अशा पद्धतीने ते एक केंद्र बनून जाईल. जसं पूर्वी अण्णा हजारेंचं आंदोलन झालं तर जंतर मंतर एक केंद्र बनलं होतं किंवा शाहीन बाग एक केंद्र बनलं होतं. सगळे लोक रोज येऊन तिथे आपली भाषणं ठोकायचे, स्वतःला मोठं करण्याचा, लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करायचे. तसं आता मार्कडवाडीमध्ये सगळ्या लोकांचा आता राबता आपल्याला येत्या काही दिवसात पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आता हे गाव जे आहे ते बदलले, अंतरवाली सराटीकडून
आता मार्कडवाडी याकडे मोर्चा वळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।